रामारावांच्या घरात पोळ्याच्या सणाची घाई चालू होती. रामराव व त्यांचा मुलगा शंकर यांनी बैलांना अंघोळ घालून घरी आणले. घरी आल्यावर शंकराच्या मोठ्या बहिणीने ढवळ्या पवळ्याला घालण्यासाठी सोनेरी जुली आणून दिल्या. ती म्हणाली, एक पवळ्याला एक ढवळ्याला झूल घालायची. चंदा नावाची एक मुलगी होती. ती नदीच्या काठी खेळत होती. खेळता खेळता तिला लहान तहान लागली. नदी तर आटून गेली होती. तिला वाळूत एक लहान खड्डा दिसला. त्याच्यात थोडे पाणी होते. खड्ड्यातील पाणी ओंजळीत घेऊन ते पिणार. एवढ्यात एक ससा तिच्याजवळ आला. तो खूप तहानलेला होता.